काका असं काय करायले तुम्ही? तुम्ही त्यांना घरात घेतलं ना, मग आता डबा सुद्धा देणार नाही? तुला पगार मिळतो ना, मग या गोष्टींची चौकशी कशाला तुला? काम कर काम. नियमांना तोडण्याचा प्रयत्न करू नको. काकू हे म्हणजे ना असं झालंय बघा, उन्हाळ्यात अचानक पाऊस पडून जावा आणि प्रचंड गरम व्हावं तसे करून राहिलेत काका. हे घे, रूम मध्ये नेऊन दे त्यांना. हे बघ, मला आता तुझ्याशी बोलायला अजिबात वेळ नाहीये. मग कधी बोलणार? हा, नेहमी आपला येळ नाही. अहो कधी गावाकडे फिरकत पण नाही तुम्ही. अगं भेटतो म्हणून सांगितलं ना तुला मी. कधी? हे बघा, मी आता पोलिसात कंप्लेंट केली आहे, कळलं? काय पोलीस कंप्लेंट? अगं पोलीस कंप्लेंट कसली केलीस? माझा नवरा हरवलाय म्हणून. मी सांगितलं त्यांना, 7 महिने झालं माझा नवरा गावाकडे परतलेला नाही. हा, हे असं सांगितलंस तू? मग काय खोटं सांगितलं का? हा, आता ते पोलीसच तुम्हाला घेऊन येतील इकडं. हे बघ, मला पोलिसांची धमकी देऊ नकोस. काय झालं? पोलिसांचं काय झालं? पोलिसांचं ए, तू तुझी कामं कर ना, चल जा. अहो तुम्हाला त्रास नको म्हणून विचारलो. अरे चल जा. मी माझं काम केलंय, आता पोलीस त्यांचं काम करतील. अगं इथं फार मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. ऑफिस मध्ये माझ्या परवानगीशिवाय पानही हलत नाही. अरे तू इकडे काय बघतोयस? जरा टेबल साफ कर ना. जा 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 लवकर. आधी मला सांगा, तुम्ही इथं येताय का मी तिथं येऊ? हे बघ मला आता तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये. मी नंतर सांगेन ना, नंतर फोन करतो तुला. हा, ओके. हॅलो हॅलो हॅलो. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण ऑफिस मध्ये आला आहात याचं भान आहे ना? का काय झालं काका? ऑफिसला यायच्या आधी आय कार्ड घालायचं विसरलात का? सॉरी काका. आला लवकर. हो. या ऑफिस मध्ये शिस्त म्हणून नाहीये कुणाला. आता मी नसताना या ऑफिसचं कसं होणार आहे कुणास ठाऊक. अरे माझं महत्व कोणाला कळतच नाही. मला कळतंय ना, तुम्ही आहात म्हणून होतंय सगळं. हो ना? हो. मग स्वतःचं काम नीट कर ना. हा हा ते करतो. पण ते पोलिसांचं काय? काय टेन्शन नाही ना काय? हा? गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जय. हा हो काय? मी म्हंटल गुड मॉर्निंग जय, त्याच्यावर गुड मॉर्निंग असं म्हणायचं. गुड मॉर्निंग. ए जय, रात्री कुठे होतास तू? काय जय, काय चाललंय तुझं? तुला तरी कळतंय का तू काय करतोयस ते? काय झालं? घे, मलाच काय विचारतोयस काय झालं म्हणून? काय ग रजनी, काय झालंय एवढं? तेच विचारतेय मी त्याला. हा हा तेच. रात्री काय रे, कुठे होतास रात्री? काय रे? हा विषय बंद. जे काय झालं काल रात्री
त्याविषयी काही विचारू नकोस, हा विषय बंद. हा विषय बंद म्हणजे काय बोलताय? कशाबद्दल बोलताय तुम्ही? ते जे तू आता बोलत होतीस तो विषय. अहो मी काल जयला फोन करत होते तर त्याचा फोन बंद होता, म्हणून मी विचारत होते की कुठे होतास बाबा रात्री. आदिती, काल तुझाही फोन लागत नव्हता. काल तू फोन स्विच ऑफ ठेवला होतास का? ऍक्च्युली माझ्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली आणि मला कळलंच नाही, त्यामुळे फोन बंद पडला. स्विच ऑफ. दोघांचा मोबाईल स्विच ऑफ. वा अजय साहेब, वा सॉलिड. ह्याचं काय? मी आलेच, कॉफी पिऊन येते. काका तुम्ही काय म्हणत होतात? काल जे झालं ते म्हणजे? काल काल काय झालं? तेच जे तुम्ही सांगत होतात. मी काय सांगत होतो? विषय बंद म्हणाला, तो विषय काय? हा हा मग विषय बंद. हो विषय बंद म्हणजे बंद. ओके विषय बंद, पण कुठला विषय बंद करायचा ते तर झाला होता ना. हा बंद झाला होता ना फोन हा काल. माझा माझा फोन बंद झाला होता ना काल. मग आपण आज का बोलतोय त्याच्याबद्दल? अरे विषय बंद. हा तेच म्हणायचं होतं मला. हो चला काम करूया, नाहीतर नवरे येतील. हो जयराम, नवरे येतीलच आता. आय कार्ड कुठे तुझं? आदिती, काय झालं? मिळालं का आय कार्ड? जय, मला वाटतंय गडबड झाली आहे. काय झालंय? पोलिसांनी आय कार्ड घेतले होते ना, बहुतेक त्यांच्याकडेच राहिले आहेत असं वाटतंय. काय? तू नीट बघितलंस का पर्स मध्ये? असतील बघ ना. बघितलं ना, आपल्या दोघांचेही आय कार्ड नाहीये. मी एक काम करतो, मी त्या पोलीस स्टेशनवर फोन करतो. नमस्कार साहेब, मी जयराम खानोलकर बोलतोय. काल तुम्ही... हो ओळखलं. मी आता तुम्हालाच कॉल करणार होतो. तुमचे आय कार्ड राहिलेत ना इथे, ऑफिस मध्ये लागतील ना तुम्हाला. हा साहेब, मी त्यासाठीच ऍक्च्युली फोन केला. मी न्यायला येतोय. नाही तुम्ही यायची गरज नाही. मी एका हवालदाराला पाठवले तिथे कार्ड घेऊन. काय? नाही ते इथे घेऊन येतात म्हणजे? हो, दाभोळकर साहेबांच्या मुलीचा आय कार्ड आहे ना, तर त्यांना प्रॉब्लेम यायला नको आणि तुम्हालाही. पोचतीलच तुमच्या ऑफिस मध्ये कार्ड घेऊन. नाही जय, काय झालं? अगं ते ऑफिस मध्ये येणार आहेत आय कार्ड घेऊन. काय? अरे ऑफिस मध्ये येणार आहेत ते? जय, पोलीस इथपर्यंत आले तर ऑफिस मध्ये चर्चा होईल, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आपण काय करायचं आता? हो मला कळतंय प्रॉब्लेम होईल. आपण एक काम करू, आपण त्यांना रिसेप्शनवरच अडवू. ठीक आहे, आता व्हायचंच असं कधीतरी. काय व्हायचंय? काय झालंय ते तुम्हाला माहित. संसार तुमचा. कळतंय ना, म्हणजे आमचा संसार आहे हे कळतंय ना. अरे मग कशाला ढवळाढवळ करतोयस? हा ना, तुझी कामं कर ना. द्या साहेब, मला तुमची काळजी वाटली, तुमच्याविषयी दया आली, म्हणून आलो सांत्वन करायला इथं. आमचे वाडवडील सांगून गेले
जाळ्यात सापडलेला मासा आणि बायकोला घाबरणारा नवरा, त्यांची परिस्थिती आणि मनस्थिती सेम टू सेम असते, एकसारखी, एकदम डिक्टो. हो हो. काय हो हे बघ, मी कोणालाही घाबरत नाही. काय रे, तुला काय माहिती? ते वहिनी साहेबांचा फोन आला होता ना, पोलीस असं काहीतरी म्हणत होत्या, असं ऐकलं म्हणून विचारलं. हो अरे हुसक्या धमक्या देत होती ती. काय माझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली आहे का? मला काय माहित. सांगतो ना, मी गावी जात नाही म्हणून. आता तूच मला सांग की एवढी मोठी ऑफिसची जबाबदारी सोडून मी गावी जाऊ शकतो का रे? तुम्ही गावी गेलात तरी तर बडबडणार कोण म्हणा. काय म्हणायचंय काय तुला? नाही असं नाही, म्हणजे तुमचं सगळ्यांवर लक्ष असतं ना, म्हणून म्हणलं. पण आता कंप्लेंट केली, आता काय करायचं, कसं होणार? अरे हे बघ, मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही. येऊ देत पोलीस, काय बोलायचं ते बोलू देत. अटक करायचे ना, अटक करून घेऊन जाऊ देत. मला सुद्धा या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय. पण नवरे साहेब खरंच पोलीस आले तर? येऊच दे, मी सुद्धा पोलिसांचीच वाट बघतोय. ते आल्यानंतर काय तो सोक्षमोक्ष लावणार आहे मी, बस. मी इन्स्पेक्टर भोसले, एन्क्वायरीसाठी आलोय. गुड मॉर्निंग सर. या ना, या प्लीज. नवरे, समोर बघून चाला ना, कुठे बघताय? कळतंय मला, तुम्ही आधी बाजूला व्हावा. हे असं काय झालंय यांचं? यांना काय नाही झालं, बाहेर पोलीस आहेत इन्क्वायरीसाठी. काय? पोलीस? बापरे. काका, अटक करायला आल्यासारखे काय ओरडताय? तू म्हणाला ना इन्क्वायरीसाठी आले. काल रात्रीसाठी तर नाही ना? काय? तांगडे, पाणी घेऊन ये त्यांच्यासाठी, जा. तांगडी, जा ना. हा, आणतो. हे काय आहेत सगळे? अरे बापरे, आपल्या ऑफिस मध्ये पोलीस? पण कुणाची, कसली एन्क्वायरी? परमेश्वरा, अगं काय हे? नंदिनी मॅडम, एन्क्वायरी बऱ्याच प्रकारच्या असतात. हो ना, मला तर वाटतं कोणाच्या तरी पासपोर्टची एन्क्वायरी असेल. मी बघतो. ए थांब, मी पण येते. थांब, मी पण येऊ का ग? एक मिनिट, कोणी नका येऊ, मी बघतो. बाई ग, परमेश्वरा. सर, मीच जयराम खानोलकर आणि या आदिती या मिस आदिती दाभोळकर, आमचेच कार्ड्स आहेत ते. आम्हीच ते कार्ड्स विसरलो होतो तर ते कार्ड्स. हॅलो सर, मी अमित. मी इथेच देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये जॉब करतोय. मी काही मदत करू शकतो का तुमची? हा सर, म्हणजे सॉरी, मी रजनी देशमुख. तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा. जी माहिती हवी असेल ती आम्ही पुरवतो. मी आदिती दाभोळकर, माझ्याशी बोला. अदिती, आम्ही बोलतोय ना त्यांच्याशी. म्हणजे आम्ही तुझ्या आधी जॉईन झालोय ना इथे, तर त्यांना जर काही आधीची माहिती हवी असेल तर ती आम्ही सांगू शकू ना जरा. हा सर, बोला. थांबा, मी बोलतो त्यांच्याशी. इन्स्पेक्टर, मी अरविंद कदम,
काल रात्री तुमचा मला फोन आला होता. तुम्हाला यांचा फोन आला होता हो का? हो नाही आपलं फोनवर काल बोलणं झालेलं नाहीये. मला वाटतं ते दुसरे कोणीतरी असावेत. दुसरे कसे? मीच अरविंद कदम. आणि मलाच फोन आला होता तुमचा. पाणी घ्या. तुम्हाला नवरे साहेबांना भेटायचंय का? त्यांना लगेच बोलवतो. तुम्ही बसा, मी बोलवतो. नवऱ्यांना कशासाठी? हो मी कुणा नवऱ्यांना भेटायला आलेलो नाहीये. मी एन्क्वायरीसाठी आलो आहे. हा माहिती हवी आहे मला. पण इन्क्वायरी कसली? हा त्यांना काहीतरी वेगळी माहिती हवी आहे. मी बोलतो ना त्यांच्याशी. रजनी, मी बोलतो त्यांच्याशी. सर मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो. आपण शांतपणे बसून मग बोलूया. अरे जय थांब ना, मी बोलतोय ना त्यांच्याशी. जय बोलतोय ना त्यांच्याशी? हा बरोबर आहे. ओके ठीक आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं करा. हा मी जरा आले. काका, रजनी, अमित, थांगडे, तुम्हालाही कामं असतील ना? हो मी बोलतो त्यांच्याशी. काम. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. काय बरं झालं आहो तुम्ही आलात. इन्स्पेक्टर साहेब, हे आमच्या मॅडम आहे. तुम्हाला जे काय सांगायचं असेल ते तुम्ही यांना सांगा. नमस्कार मॅडम, मी इन्स्पेक्टर भोसले. जरा इन्क्वायरी करायची आहे. हां शुअर. चला आपण माझ्या केबिनमध्ये बसून बोलूया. तांगडे, साहेबांसाठी कॉफी आण. चला. काका तुम्हाला का फोन आला होता पण त्यांचा रात्री? हिला काय वेळ बीड लागलाय का? माझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करायची काही गरज होती? नाही, संपलं आता, सगळं संपलं. मेलो मी. परमेश्वरा आता तूच वाचव रे मला. या संकटातनं मला सोडव रे बाबा, सोडव लवकर. नाही मी सहन करू शकत आता. नाही साहेब, माफ करा मला. मी चुकलो, माफ करा. मी साहेब नाही, तुम्ही साहेब. नाही साहेब, माफ करा. मी काहीही केलेलं नाहीये. हो, मी साहेब नाही, तुम्ही साहेब. नाही, तुम्हीच साहेब, तुम्हीच. हो नवरे साहेब, काय करताय? मी तांगडे. मग पोलीस इन्स्पेक्टर ते गेले. हवा सुटलो. साहेबांच्या केबिन मध्ये गेले. हे पोलीस इन्स्पेक्टर वहिनी साहेबांच्या केबिन मध्ये. संपलं रे तांगडे, सगळं संपलं. मेलो आता मी. नाही, मी हिला आता फोन करून माफीच मागतो तिची. हो त्याशिवाय. काय ग? मी काय म्हणते रजनी, असे अचानक का बरं आले ऑफिसमध्ये पोलीस? या आधी तर कधी आले नव्हते ना एन्क्वायरीसाठी. मग अचानक काय झालं असेल? काय ग बाई, ते देवाला आणि त्या पोलिसांनाच माहित. किती इश्यू करताय तुम्ही सगळे? इश्यू नाही अगं. काय आहे, पहिल्यांदाच ऑफिसमध्ये असे पोलीस आलेत ना समोरासमोर, त्यामुळे टेन्शन आलं. आणि त्यात ते म्हणाले ना की काहीतरी इन्क्वायरी करायची आहे. रजनी, काही म्हणाले का ते? कशाबद्दल इन्क्वायरी करायची काही म्हणाले? नाही, आऊ आल्या ना तेवढ्यात तिथे. आता ते केबिन मध्ये गेलेत ना, आऊन बरोबर बोलतील त्यांच्याशीच काय ते. जय, काय होणार रे?
जयला काय विचारताय? हा म्हणजे मला तसं सगळ्यांनाच विचारायचं आहे. आदिती काय म्हणजे मी तसे नंदिनीलाही विचारू शकतो. नंदिनी काय हो मलाच कळत नाहीये काय होणार आहे आता. काका अकाउंटची एन्क्वायरी करायला नाही आलेत पोलीस. शांत व्हा जरा, केवढं टेन्शन घेत आहे. अरे ती असती तर एक वेळ परवडलं असतं पण ही नको. ही नको म्हणजे ही नको म्हणजे ऑफिसमध्ये काय काय बोलताय तुम्ही काका? हॅलो. हा बरं. काय ग काय म्हणाला आऊ? आत बोलवलंय. हा चला. मला बोलवलंय.